त्याने भाच्याला फोन केला आणि त्यामुळे भाच्याने मामास अडकवला. असा प्रसंग गेल्या 2 दिवसांपासून सर्व प्रसारमाध्यमांमधून आपण ऐकतो आहोत. पण मामाला फसविण्यासाठी भाच्याने कारनामा केला नाही, तर मामाने केलेला गुन्हा अतिशय भयंकर असल्यामुळे त्याला माफी नाही हे जेव्हा भाच्याच्या लक्षात आले, तेव्हा त्याने मामाने केलेलं भयंकर कांड पोलिसांच्या समोर मांडलं. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी सतर्कता दाखवत मामाला अटक केली आणि मामाच्या गाडीतून महिलेचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला. पण लक्षात घ्या, जर मामाने भाच्याला फोन केला नसता आणि परस्परच त्या महिलेच्या मृतदेहाची वाट लावून टाकली असती, तर सर्व काही रहस्यमय राहिले असते. काही दिवस या विषयाची चर्चाही झाली असती आणि मामाही अलगदपणे या प्रकरणातून बाहेर पडला असता. परंतु शेवटी आपण केलेला गुन्हा अंगलाट आल्यावर काय होते तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे. आणि गेल्या 2 दिवसांपासून ज्या पद्धतीने महिलेच्या अनैतिक संबंधाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत, त्यामध्ये महिला सरपंचाचे संबंध तर होते, पण या एकमेव कारणासाठी दोघांचे संबंध होते याविषयी सरपंचबाईच्या मुलाने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून आपल्यालाही लक्षात येते की दोघांचे काय संबंध होते. नेमकं काय घडलं, या प्रकरणात पोलिसांना आत्तापर्यंत कोणते पुरावे मिळाले आहेत आणि आता तपासाची दिशा कोणत्या बाजूने पुढे जाणार आहे, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय. मित्रांनो, आजची जी घटना आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरगाव या गावची. शिरगाव येथे राहणाऱ्या सुरेखा शिवाजी न्यारे, वय 50 वर्ष, अतिशय सोज्वळ मनाच्या, बोलक्या चेहऱ्याच्या, पण या बोलक्या आणि हसऱ्या चेहऱ्यापाठीमागे एक कणखर महिला ताठ मानेने जगत होती. काळानुसार त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगला प्रसंग काही वर्षांपूर्वी आला आणि तो प्रसंग होता गिरगावचे सरपंच होण्याचा. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी गावचा प्रमुख बनण्याचा मान मिळवला आणि त्यांची समाजामध्ये कणखर महिला सरपंच म्हणून नावलौकिक झाले. 2.5 वर्षांच्या सरपंच पदाचा कालावधी त्यांच्या वाट्याला आला होता. त्यामुळे त्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांचा अनेकांशी संपर्क येऊ लागला. गाव त्यांना सरपंच म्हणूनच बोलू लागले आणि जेव्हा सुरेखा यांच्या कानावर सरपंच शब्द पडू लागले, तेव्हा मनातून त्यांना आनंदही होऊ लागला. गावातील पुरुष असो की महिला असो, यांच्याशी त्यांचा येत असलेला संपर्क प्रत्येक दिवस वाढण्यास सुरुवात झाली होती. आणि याच काळात त्यांच्या घरासमोर राहणारा प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील, वय 40, यांच्याशी त्यांचा संबंध आला. प्रकाश याचेही लग्न झालेले, मुलाबाळांचा संसार सुखाने आणि आनंदाने राहणारा परिवार. गावातही पाटील म्हणून प्रकाश यांची ओळख. शेवटी शेजार धर्म असतो आणि गावातील संबंध असतो, त्यामुळे सुरेखा आणि प्रकाश यांच्यात ज्या प्रकारे बोलणे होऊ लागले, त्यानुसार दोघांमध्ये काही प्रमाणात व्यवहार होण्यास देखील सुरुवात झाली. सुरेखा या गावच्या सरपंच, त्यामुळे आर्थिक बाजू थोडीफार भक्कम झालेली आणि यामधून सुरेखा आणि प्रकाश पाटील यांच्यात व्यवहार होण्यास सुरुवात झाली. दुर्दैवाने याच कालावधीमध्ये सुरेखा यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे सुरेखा या एकट्या पडल्या. सुरेखा यांचा मुलगा घरात होता. घरातील सर्व कामे तो करत होता. सुरेखा या सरपंच असल्यामुळे पैशांची चणचण त्यांच्याकडे होती. या काळात त्यांच्यात आणि प्रकाश यांच्यात आर्थिक संबंध येण्यास सुरुवात झाली. सुरेखा यांच्या पतीच्या मृत्यूला 1.5 वर्षांचा कालावधी झाला आणि गावचे सरपंच पदही सुरेखांच्या हातातून गेले. हातातून पद गेले, मान सन्मानही गेला. त्यावेळी त्यांना प्रकाश याच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची आठवणही येऊ लागली. त्यामुळे सुरेखा यांनी प्रकाश याच्याकडे आर्थिक व्यवहाराविषयी तगादा लावायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रकाश याने सुरेखांना हलक्यात घेतले. शेजार धर्म आहे, काही दिवस पुढे ढकलता येईल, यामुळे प्रकाश हा टाळू लागला. पण प्रत्येक दिवस सुरेखा यांचा वाढत असलेला त्रास प्रकाश याला असह्य वाटू लागला. दोघांमध्ये जे काही संबंध होते ते ताणायला सुरुवात झाली. त्यामुळे सुरेखा आणि प्रकाश यांच्यात कडाक्याचे वाद वाढायला सुरुवात झाली. त्यावेळी सुरेखाने प्रकाश याला धमकी दिली, जर तू असंच करत राहिला तर तुझ्या घरात सर्व काही सांगेन, नाहीतर तुझा संसारच उद्ध्वस्त करून टाकेन. अशा प्रकारची धमकी प्रकाशाच्या कानावर पडल्यानंतर तो घाबरून गेला. आता काय करावे याचा प्लॅन त्याच्या डोक्यात घुमायला सुरुवात झाली आणि एकदाचा प्लॅन प्रकाशच्या डोक्यात फिट झाला. सुरेखाला 26 जुलै 2023 रोजी आपण आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाऊ, अशा प्रकारे सुरेखाला सांगितले. सुरेखा देखील प्रकाशबरोबर जाण्यास तयार झाली आणि त्याच्या इको गाडीत बसली. गाडी पंढरपूरच्या दिशेने तर निघाली होती, मात्र ती गावच्या बाहेर येताच लिंडोरी येथील जनावरांच्या गोठ्यात नेले आणि त्याच ठिकाणी सुरेखाबरोबर प्रकाश याने वाद घालून तिचा गळा दाबला. त्या ठिकाणी सुरेखाचा मृत्यू झाला. आता पुढची प्लॅनिंग तर प्रकाशच्या डोक्यात होत्याच,
त्यानुसार एका गोणीत सुरेखाचा मृतदेह भरून MH09GZ 6815 या इको गाडीच्या डिकीत लपवला. मृतदेहाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मुंबई गाठून मृतदेह समुद्रात फेकण्याचे ठरवले होते. सोमवारी सकाळी जेव्हा तो भिवंडीत पोहोचला, पण सुरेखाचा मृतदेह खाडीत टाकण्याची त्याची एकट्याची हिंमत होईना. त्यामुळे त्याने भाच्या संदेश मोरे याला फोन केला आणि गावच्या सरपंच सुरेखाचा खून करून मृतदेह गाडीत आणल्याचे सांगितले. मामाचे शब्द कानावर पडताच संदेश मोरे याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने नारपोली पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी प्रकाश याची गाडी पकडली आणि सत्यबाजू समोर आली. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला आणि तो दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व बाबी पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. त्याबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होतील. पोलिसांनी जी प्राथमिक चौकशी केली यामध्ये प्रेमसंबंध आणि वैयक्तिक वाद हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र याबाबत अंतिम सत्य न्यायालयीन सुनावणी आणि पुराव्यांच्या आधारेच निश्चित होईल. परंतु ज्या पद्धतीने सुरेखा न्यारे यांच्याविषयी समाज माध्यमामध्ये अनैतिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत, त्यामध्ये महिला सरपंचाचे संबंध तर होते, पण या एकमेव कारणासाठी दोघांचे संबंध होते याविषयी सरपंचबाईच्या मुलाने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आईचा रविवारी मर्डर झाला आणि आरोपीने माझ्या आईवरती चुकीचे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तर तसं काही नसून आम्ही दागिने पैसेच्या वादातून माझ्या आईचा मर्डर करण्यात आला आणि आरोपी एकटा नसून त्याच्या घरातले सगळे त्यांनी प्लॅनिंगपूर्वक माझ्या आईचा मर्डर केला आणि या गोष्टीमुळे आम्हाला आमच्या घरातल्यांना त्रास होत आहे आणि माझ्या आईला न्याय मिळावा. की आरोपी त्यांच्या घरातील सर्वजण असून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि माझ्या आईला न्याय मिळावा. आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. मिळालाच पाहिजे. हे सगळे आरोप खोटे आहेत. हे सगळे आरोप खोटे आहेत. आमच्या बहिणीला जाणीवपूर्वक त्यांनी त्या आरोपामध्ये अडकलेल्या नाही, त्यांना ही फाशी झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. तेव्हा यामधील सत्य बाजू काय आहे ते समोर आलंय. पोलीस या प्रकरणात घटनास्थळाचे पुरावे, वाहनाची तपासणी, मोबाईल कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि फॉरेन्सिक अहवाल याचीही तपासणी करत आहेत. यामध्ये खरोखरच सरपंच सुरेखा आणि प्रकाश यांचे अनैतिक संबंध होते का हे पण समोर येणार आहे. मात्र एखाद्या व्यक्तीने आपल्याला शेजार धर्म म्हणून मदत केली आणि त्याने केलेल्या मदतीचाच पुन्हा परतफेड करण्याची वेळ आली तर त्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे आणि बदनामी करायची हा नवीनच उद्योग या घटनेतून आपल्याला दिसून येतोय. प्रत्यक्षात काय घडलं होतं ते तर समोर येणारच आहे. मात्र सरपंचबाईचे प्रकाश बरोबर कसे संबंध होते हेच आता जास्त व्हायरल होऊ लागलाय. मित्रांनो, या घटनेत आपण कोणालाही बदनाम करत नाही. फक्त गावच्या सरपंच राहून देखील सुरेखा यांच्या वयाच्या शेवटच्या टोकाला जो काही प्रसंग त्यांच्यावर ओढावला गेला आणि प्रकाश याचा हसता खेळता संसार असतानाही त्याने अशा प्रकारे निर्णय घेतला, यामुळे सुरेखा तर गेलीच, पण प्रकाश याचा हसता खेळता कुटुंबही उघड्यावर पडलं. या प्रकरणातील सत्यता पोलीस तपासत असले तरी प्रत्यक्षात मुलाने जे काही सांगितलं होतं ते देखील सत्य पोलीस तपासणार आहेत. एखाद्या महिलेचा अशा प्रकारे अतिशय भयंकर स्वरूपात खून होतो आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे येतात, तेव्हा समाजामध्ये याविषयी वेगळेच विचार येण्यास सुरुवात होते. ज्या प्रकारे सुरेखा न्यारे यांची 2 दिवसात बदनामी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे अशीच मागणी सध्या शिरगाव गावकऱ्यांनी केली आहे आणि सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षाही मुलाने व्यक्त केली आहे. तुम्हाला मित्रांनो याविषयी काय वाटतं कमेंट्समध्ये प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.